ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्रीकृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. एके दिवशी नंदराजाने सर्व गोपजनांना जमवून इंद्राच्या पूजेचे साहित्य तयार करण्यास सांगितले. तेव्हा कृष्णाने नंदाला विचारले की इंद्राच्या पूजेपासून काय फायदा. नंद म्हणाला, इंद्र पाऊस पाडतो, पावसामुळे गवत वाढते, धान्य पिकते. पाऊस नाही तर आम्हाला धान्य किंवा गुरांना चारा मिळणार नाही. मग गुरे दूध कशी देतील. इंद्रापासून आमचे जीवन चालते, म्हणून आत्तापर्यंत इंद्रालाच देव मानून वर्षातून एक दिवस आम्ही त्याची पूजा करत आहोत. कृष्ण म्हणाला, इंद्राच्या हातात काय आहे. अधिक पुण्याच्या योगी करून इंद्राला स्वर्गीचे राज्य मिळाले आहे इतकेच. ज्याने स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे लोकत्रय निर्माण केले तोच एक खरा देव आहे. करिता माझे मत असे आहे की जेथे आमच्या गायी चरतात त्या गोवर्धन पर्वताची सर्वांनी मिळून पूजा करावी. हे कृष्णाचे सांगणे सर्वांना आवडले. लगेच गोकुळवासी जम सर्व कुटुंबासह आपापले सामान बैलगाडीत घालून बरोबर गोवत्से घेऊन गोवर्धन पर्वतावर चालले. तेथे गेल्यावर कृष्णाने स्वतः गोवर्धनाची पूजा करून नैवेद्य अर्पण केला. त्यासमयी कोणीतरी एक विशाल पुरुष कृष्णाकडून पूजा करून घेत आहे असे सर्वांना दिसले. सर्वांची जेवणी आटोपल्यावर कृष्ण म्हणाला, घरी जातेवेळी सर्वांनी गोवर्धनाला प्रदक्षिणा घालून जावे. परंतु सर्वांनी एकमत करून असे ठरविले की ज्या अर्थी आम्हाला कृष्णाकडून खरा मार्ग सापडला आहे त्या अर्थी कृष्ण हाच आमचा देव आहे. आम्ही दुसऱ्या देवाला जाणत नाही. त्यावर सर्वांनी कृष्णाला प्रदक्षिणा घालून जय जयकार केला. आपल्याला मिळावायचा मान कृष्णाने बळकावला म्हणून इंद्र संतापाने लाल झाला. त्याने गोकुळात 7 दिवस अहोरात्र मुसळधार पाऊस पाडला. त्यासमयी जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. चहूकडे विजा चमकू लागल्या. ते पाहून सारे गोकुळवासी जन थरथर कापू लागले. काय करावे हे कोणासेही सुचेना. शेवटी कृष्णा, यावेळी तुझ्या वाचून आम्हाला या संकटातून सोडविणारे कोणी नाही असे म्हणून सर्वजण काकुळतीला आले. तेव्हा कृष्ण गोवत्सांसह सर्व गोकुळवासियांना बरोबर घेऊन गोवर्धनाच्या पायथ्यापाशी गेला आणि आपल्या करांगोळीने गोवर्धन उचलून धरून या रे या, सर्वजण याच्या खाली वस्ती करा असे म्हणाला. तो सर्व आबालवृद्ध भराभर जाऊन गोवर्धनाच्या आश्रयास राहिले. कृष्णाने पर्वतास करांगोळी लावली असल्याचे पेंद्याच्या लक्षात येताच त्याने पण आपली काठी गोवर्धनास लावली. गोपाळ व गवळ्यांनी पण आपापल्या काठ्या उभ्या केला. काही जणांनी पायाखाली दगड घेऊन गोवर्धनास आपले मस्तक टेकले. आपण गोवर्धनास आधार दिला अशा समजुतीने एकंदर सर्वजण कुंथू लागले. ते पाहून कृष्णाने त्यांना, काय झाले रे तुम्हाला कुंथायला असे विचारले. पेंद्या म्हणाला, कृष्णा, एवढा मोठा पर्वत, त्याला तू नुसती एवढीशी करांगोळी लावलीस, तेवढ्याने काय होणार. म्हणून आम्ही आमची सारी शक्ती एकवटून काठ्या दाबून धरत आहोत. त्यासाठी आम्हाला कुंथावी लागते. वास्तविक पाहता तू आत्तापर्यंत आमच्यापेक्षाही दही, दूध, लोणी अधिक खाल्ले आहेस. तेव्हा दोन्ही हात गोवर्धनाला लावायला तुला काहीच हरकत नाही. पण हे तुला कोण सांगावे. दुसरा म्हणाला, दही, दूध, लोणी खाताना मात्र तुझा पहिला नंबर असावयाचा आणि आता मात्र अंगचोरपणा करत आहेस. तिसरा म्हणाला, कृष्णा, ही करांगोळी तरी कशाला धरलीस. लोकांना दाखवायला. त्यापेक्षा काढ ती करांगोळी आणि कमरेवर हात ठेवून स्वस्थ उभा राहा. कृष्ण म्हणाला, एकूण माझ्या करांगोळीचा काहीच उपयोग नाही असे तुमचे म्हणणे आहे, होय ना. तर मग माझी करांगोळी मी खाली घेतो. पेंद्या म्हणाला, काढ काढ, आम्ही हजारो जण आहोत, काय समजलास. तेव्हा कृष्णाने हळूच आपला हात खाली केला. तोच पर्वत खाली येऊ लागला. तेव्हा कृष्णा, मेलो रे मेलो अशी एकच हाक ऐकू आली. त्यावर कृष्णाने
पूर्ववत गोवर्धनाला हात दिला. कृष्ण कृपेमुळे गोवत्सांसह गोकुळवासी जम सुखरूप असल्याचे पाहून इंद्राला आपण यापुढे कृष्णचरणी नम्र होणे बरे असे वाटले. लगेच त्याने मेघवृष्टी बंद केली आणि तो कृष्णाला शरण आला. यावेळी कृष्णाचे वय 7 वर्षांचे होते. इंद्र कृष्णाला शरण आला ही बातमी जेव्हा कंसाला कळाली तेव्हा त्याच्या भीतीत अधिकच भर पडली. कृष्ण खरोखरच महाबलाढ्य आहे. मोठा झाल्या तो आपणास आटोपणार नाही याची यावेळी त्यास पक्की खात्री झाली. कंसाने काही दैत्यांना बोलावून सांगितले, तुम्ही सर्वजण आत्ताच्या आत्ता जा आणि प्रथम गोवर्धनाला वेढा घाला. म्हणजे एक गोरा आणि दुसरा काळा, हे जे माझे शत्रू ते सहजच तुमच्या ताब्यात येतील. त्यावर त्यांना युक्तीने पकडून माझ्याकडे घेऊन या. हे काम ज्याच्याकडून होईल त्याला मी अपार द्रव्य देईन. कंसाच्या आज्ञेनुसार दैत्य निघाले. त्यांनी गोवर्धनाजवळ जाईपर्यंत गोकुळवासी जन आपापल्या घरी जाऊन पोहोचले होते. फक्त कृष्ण व बळीराम आणि गोपाळ हे मात्र गोवर्धनाच्या पायथ्याशी खेळत होते. एकाएकी दैत्यांची टोळी येऊन तिथे दाखल झाली. ते पाहून गोपाळ सारे भिवून झाडीत जाऊन लपून बसले. बळीराम व कृष्ण यांस उद्देशून एक दैत्य म्हणाला, काय रे पोरांनो, तुमची जेवणे झाली का? आम्ही पण जेवायला आलोय. वाढता तर वाढा, अन्न संपले म्हणाल तर आम्ही चलतो. तेव्हा कृष्णाने आकाशाकडे पाहिले आणि तो दैत्यांना म्हणाला, आमचे अन्न कधीच संपत नाही, तरी पण आम्ही तुम्हाला वाढणार नाही. तुम्ही खुशाल चालते व्हा. तोच 1000 गंधर्व आकाशमार्गे खाली उतरले. त्यातील मुख्य जो चित्रसेन त्यास उद्देशून कृष्ण म्हणाला, या दैत्यांना जेवण हवे आहे तेव्हा सत्वर उत्तम जेवण द्या. त्यावर गंधर्वांनी दैत्यांना क्षणार्धात दे माय धरणी ठाय करून सोडले. कित्येकांचे कान नाक कापले तर कित्येकांचे हात पाय तोडले. कित्येक गतप्राण झाले, त्यात काही घाया झालेले जे होते ते मात्र कसे बसे जाऊन एकदा मथुरेला पोहोचले. त्यांना पाहताच कंसाची मतीच कुंठित झाली. एका वर्षी मार्गशीर्ष महिना जवळ आला तेव्हा काही गोपींनी कात्यायनी व्रत करण्याचे ठरविले. त्या प्रातःकाळी उठून पारोशाची कामे उरकून घेत. त्यातील प्रमुख गोपी इतर गोपींना घेऊन यमुने तीरी जाई. एखाद्या गोपीला उठायला वेळ झाली किंवा एखाद्या गोपीने आळस केला तर ती सर्वांना आपल्याबरोबर येण्यासाठी घाई करी. यमुने तीरी गेल्यावर तिथे स्नान करून वाळूची पिंडी बनवायची आणि तिची पूजा करून, हे श्रीहरी, आमच्या पापाचे क्षालन करून एकवार आम्हास दर्शन दे अशी प्रार्थना करायची आणि मग घरी यावयाचे असे करीत. त्या व्रताचे त्यांना योग्य ते फळ द्यावे या उद्देशाने एके दिवशी कृष्ण पहाटे उठून कोणासही नकळत यमुनातीरी गेला. आपापली लुगडी काठावर ठेवून गोपी एक मनाने हरीचे स्मरण करीत स्नान करीत होत्या. कृष्णाने त्यांची लुगडी गुप्तपणे नेऊन कदंबाच्या झाडावर ठेवून दिली आणि आपण एका फांदीवर स्वस्थ बसून राहिला. गोपी स्नाने आटोपून पाहतात तर लुगडी कोठे दिसेनात. तेव्हा एकाएकी असे व्हायला कारण काय असेल? आपल्या नेमात कुठे चुकले म्हणून देवाचा आम्हावर कोप झाला की काय, असे त्यांना वाटू लागले. तोच एकीचे लक्ष त्या वृक्षाकडे गेले. तेव्हा एकेका फांदीवर एक एक लुगडे ठेवून फांद्यांच्या गर्दीत लपून बसलेला कृष्ण तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा चुनरिया दे दो मोरी प्यारे श्याम, बार बार कर जोरत तुमको, तन मेरी कापन लागी देखो मुरारी श्याम, कदंब द्रुमावरी बैसुनिय हरी, करिसी मस्करी माझी परी बरी नवे श्याम, अत्ते मावंदिरू होरगे हाकुवरू, अबलेना मुद्देन गती नीने अरी श्याम, क्षमा करो अपराध कन्हैया, अंत न देखो लाज राखो मोरी श्याम, कलिमल दहना मदन मोहना, माथा ठेविते तव चरणावरी श्याम. असे म्हणून ती विनवू लागली. दुसरी म्हणाली,
कृष्णा, माझे लुगडे जरा खाली टाक पाहू. मी ओल्यानेच घरी गेले असते, पण थंडी अतिशय पडली आहे. तू शहाणा आहेस ना. मी डोळे मिटते. लवकर लुगडे टाक हं. तिसरी म्हणाली, कान्होबा, बऱ्या बोलाने तू माझी साडी दिलीस तर बरे, नाहीतर मी चावडीवर जाऊन नंदाला सांगेन आणि चांगली तुझी फजिती उडवीन. चौथी म्हणाली, अगं, एवढा आर्जव करायला आमचा कृष्ण काही खुळा नाही. आपण सर्वजणी डोळे मिटून मनापासून प्रार्थना करूया. तरी कृष्ण थोडासुद्धा हलला नाही किंवा बोलला नाही. शेवटी सगळ्या मिळून कृष्णाची करुणा भाकू लागल्या. बिनती सुनो एक बार, प्रभुजी दे दो मेरे कपडे. कन्हैया, हात जोडीन तुझ्या पुढे. हालू मोसरू बेन्ने, विपुल कोडुवे निनगे. शिरेय कोडू तडमाडदे, रुक्मिणी प्रियकरा. यमुना विहारा, दे सत्वरी लुगडे. त्यांच्या या प्रार्थनेला खुश होऊन कृष्णाने लगेच त्यांची लुगडी भराभर खाली टाकून दिली आणि म्हणाला, गोपींनो, तुम्हाला व्रताचे फळ म्हणजे परमानंद जर हवा असेल तर पुढे जेव्हा चांदण्याचे दिवस येतील आणि लख चांदणे ज्या दिवशी पडेल त्या दिवशी वृंदावनात जाऊन मी मुरली वाजवीन. त्या क्षणी तुम्ही सर्वजणी तिकडे या. पुढे पौर्णिमेच्या दिवशी कृष्णाने वृंदावनात मुरली वाजविली. गोपींच्या मनात तोच ध्यास असल्यामुळे मुरली नाद ऐकताच काही पतीला वाढता वाढता निघाल्या, तर कोणी मुलांना पाजविण्याचे सोडून धावल्या, काही जेवण सोडून चालल्या, तर काही मुलांना भरविण्याचे सोडून निघाल्या. आपल्या आज्ञेप्रमाणे गोपी वेळेवर हजर झाल्या याबद्दल कृष्णाला त्यांचे कौतुक वाटले. कृष्ण म्हणाला, मी मुरली वाजवीत मध्ये उभा राहतो, तुम्ही सर्वजणी माझ्या भोवती टिपऱ्या खेळा. ते ऐकून गोपींना अत्यंत आनंद झाला. कृष्णाज्ञेप्रमाणे 16 जणी टिपऱ्या खेळू लागल्या. दोघी मृदंग वाजवू लागल्या, दोघींनी विणा घेतल्या, दोघी झांजा वाजवू लागल्या, दोघी गाणे म्हणू लागल्या. कुंजवनी मधुर मुरली वाजवी श्रीरंग. 16 गवळणी आल्या ग बाई सांगा या अंतरंग. हासत नाचत डोलत मुरली वाजवी श्रीरंग. मुरली नाद और बाई गवळणी झाल्या दंग. पतिसुत ग्रह धनत नादी सारे सुटले संग. हरिगुण गावनी बाई खेळती रास रंग. पहिली गवळण राधा आली खेळा या कृष्णा संग. तिच्या साडीचा ग बाई केतकीचा रंग. दुसरी गवळण भीमा आली खेळा या कृष्णा संग. तिच्या साडीचा ग बाई कुंकवाचा रंग. तिसरी गवळण गंगा आली खेळा या कृष्णा संग. तिच्या साडीचा ग बाई हळदीचा रंग. चौथी गवळण यमुना आली खेळा या कृष्णा संग. तिच्या साडीचा ग बाई पारव्याचा रंग. पाचवी गवळण नर्मदा आली खेळा या कृष्णा संग. तिच्या साडीचा ग बाई जांभळाचा रंग. सहावी गवळण शरयू आली खेळा या कृष्णा संग. तिच्या साडीचा ग बाई मयुराचा रंग. सातवी गवळण मोहिनी आली खेळा या कृष्णा संग. तिच्या साडीचा ग बाई पोपटाचा रंग. आठवी गवळण आनंदी आली खेळा या कृष्णा संग. तिच्या साडीचा ग बाई कोकिळेचा रंग. नववी गवळण सुंदरी आली खेळा या कृष्णा संग. तिच्या साडीचा ग बाई तपकिरीचा रंग. दहावी गवळण सुभद्रा आली खेळा या कृष्णा संग. तिच्या साडीचा ग बाई शेंदुराचा रंग. 11वी गवळण सावित्री आली खेळा या कृष्णा संग. तिच्या साडीचा ग बाई आकाशाचा रंग. 12वी गवळण पार्वती आली खेळा या कृष्णा संग. तिच्या साडीचा ग बाई केशरीचा रंग. 13वी गवळण लक्ष्मी आली खेळा या कृष्णा संग. तिच्या साडीचा ग बाई बदामाचा रंग. 14वी गवळण सुनंदा आली खेळा या कृष्णा संग. तिच्या साडीचा ग बाई गुलाबाचा रंग. 15वी गवळण
तुळशी आली खेळाया कृष्णासंग, तिच्या साडीचा ग बाई हिरवाच रंग. 16वी गवळण रुक्मिणी आली खेळाया कृष्णासंग, तिच्या साडीचा ग बाई भगवाच रंग. याप्रमाणे खेळू लागले असता प्रत्येकीला वाटले की आपल्याबरोबर कृष्णाने टिपऱ्या खेळाव्या. त्या क्षणी श्रीकृष्ण बहुरूपे धारण करून प्रत्येक गोपीजवळ खेळू लागला. खेळ ऐन रंगात आला इतक्यात कृष्ण एकाएकी गुप्त झाला. गोपी भानावर येऊन पाहतात तर त्यांना कृष्ण कुठेच दिसेना. त्यामुळे कृष्णाच्या शोधार्थ भ्रमिष्ठासारख्या त्या चहूकडे फिरू लागल्या. काही गोपी वृक्षलतांना उद्देशून, कोणी पाहिला का माझा किशम, खांदी घोंगडी हाती काठी, जातो धेनू चाराय घेऊन. यमुने काठी खेळत असता गेला कालियावर धावून. श्याम तनुवरी पीतवसन शोभे, गोप मिळी खेळे नाचून. कुंजवनांतरी वाजवूनी बासरी, करी कलिमल दहन. असे विचारू लागल्या. काही गोपी नदी नाल्याला उद्देशून, माझा किशन कुणीकडे गेला, पायी पैंजण पीत पितांबर, कर्णी कुंडले मकराकार. पांघरुनी भरजरी शेला, श्यामलांग स्मित हास्य करी. मयूरपिच्छ खोवी मुकुटावरी, कपाळी कस्तुरीचा टिळा. अधरी धरुनी वाजवी वेणू, सवंगड्या सवे चारी धेनू. करीतो गोपाळ काला, गिरिधर श्रीधर नंदकुमार. भक्त मनोहर रखुमाईवर, देत अभय सकलाला. असे विचारू लागल्या. शेवटी सर्व गोपींनी मिळून कृष्णाची करुणा भाकली. तोच कृष्णाने सर्वांचे गुप्तपणे समाधान केले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.